पाहते देशातील युद्धाची ठिणगी आता थेट अकोल्यातील हॉटेलच्या किचन पर्यंत पोहोचली आहे। रशिया युक्रेन नंतर आता इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक इंधन साखळीला मोठा तडा गेलाय। परिणामी देशभरात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने आता तातडीने इस्मा कायदा लागू केला आहे। पण या कायद्याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो अकोल्यातील हॉटेल व्यवसायाला। अकोल्यातील गॅस एजन्सी बाहेर सध्या ग्राहकांच्या रांगाच पाहायला मिळत आहेत। घरगुती गॅसचा पुरवठा प्राधान्याने सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे। व्यावसायिक वापराचे सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले आहे। येत्या 1 ते 2 दिवसात जर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू झाला नाही तर अकोल्यातील हॉटेल व्यवसायावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। अनेक लहान मोठ्या हॉटेल्सला आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवावा लागू शकतो असा दावा हॉटेल असोसिएशनने केला आहे। या संपूर्ण परिस्थितीबाबत हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूयात। बघा, अकोल्यात मागील 3-4 दिवसापासून प्रचंड असा व्यावसायिक जे सिलेंडर आहेत त्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळं समजा आज उद्यात जर त्वरित सिलेंडर नाही मिळाले तर जवळपास 90% हॉटेल हे बंद होण्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे अकोल्यात। जवळपास 300 ते 400 हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, स्वीट मार्ट असे जवळपास 400-450 व्यावसायिक प्रतिष्ठान अकोल्यात आहेत आणि जवळपास 300-400 सिलेंडरची रोजची आवश्यकता आहे आणि सध्या एकही सिलेंडर अकोल्यात कुठल्याही एजन्सीवर उपलब्ध नाही आहे। त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती हॉटेल व्यावसायिकांसमोर, खाद्य विक्रेत्यांसमोर निर्माण झालेली आहे। हॉटेल व्यवसायावर फक्त काही हॉटेलवालेच नाहीत तर किराणावाले, भाजीपाला विक्रेते, अनेक लोकांचा उदरनिर्वाह हा या हॉटेल व्यवसायावर अवलंबून आहे आणि फक्त गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे जर हॉटेल बंद करायची वेळ येत असेल तर ही एक मोठी नामुष्की आपल्यासाठी आहे, आपल्या शासनासाठी आहे, शासनाच्या नियोजनावर आहे। माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा एक मोठं संकट या बाजारपेठेवर निर्माण होईल। आता सिलेंडर नसल्यामुळे लोक पारंपरिक आपल्या ज्या चुली होत्या त्यावर जायची वेळ आलेली आहे। काही लोकांचे आहेत व्यावसायिक ज्यांच्यावर आर्थिक नियोजन चांगलं आहे अशा लोकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन एक उपाय म्हणून इथं वापरत आहेत, परंतु एक 10% लोकांजवळ ती व्यवस्था आहे आणि जर आज आपण ऑर्डर पण दिली तर ते यायला 15 ते 20 दिवस लागतात। त्यामुळं त्वरित अशी कुठली उपाययोजना सध्या नाही आहे, तरी शासनाने त्वरित व्यावसायिक गॅस सिलेंडरची व्यवस्था करावी ही विनंती।